वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका चुकीमुळे मराठा समाज चिडलेला आहे असं जरांगे म्हणालेत। कुणबी प्रमाणपत्रांना हे बोगस म्हणतायत, हे मंत्रीच बोगस आहेत असा निशाणा सुद्धा जरांगेंनी सरकारवर साधलाय। काय सांगाल, आज पंढरीनाथाच्या दर्शनाला तुम्ही जाताय आणि त्यानंतर आजचा दौऱ्याची रूपरेषा कशी असेल? हा दौरा पूर्वनियोजितच आहे। आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय, परंतु ते थोडं वेगळाच विषय झाला। आता काय झालं की ह्या बावनकुळेनं सगळं त्याला काय अवदसा आठवली माहीत नाही, त्याच्या चुकीमुळं मराठा समाज खूपच रागून उठला आहे। कारण कुणबी प्रमाणपत्राला ते बोगस म्हणायला लागलेत आणि खरे बोगस हे मंत्री आहेत। त्या बोगस मंत्र्यांनी, जातीवादी मंत्र्यांनी हे बावनकुळेनं विनाकारण गैरसमज पसरला बोगस प्रमाणपत्र म्हणून, आणि मराठ्याला कळालं हे बोगस नाहीत, खरी आहेत, मंत्रीच बोगस आहेत हे जाणून बुजून आपले खरे असून प्रमाणपत्र रद्द करतात। खूप लाट उसळली, रोष राज्यात खूप उसळला, खूप लाट उसळली मराठ्यांची नाराजीची, आणि बावनकुळ्यामुळे फडणवीस खूप अडचणीत यायला लागल्यात आता। आणि काल सुद्धा माढ्यामध्ये तुम्ही थेट इशारा दिलाय की आता माझा जीव गेला तरी चालेल, मी एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय आता थांबणार नाही समाजासाठी। तुम्ही जीवच घेतला म्हणतात ना त्याला लेखला आज। तुम्ही जर आरक्षण दिलं असतं, तुमचा जीव घेऊ पाहतोय का सर? घेणारच आहे आणि मीही देणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमची माझं मस्ती उतरणार आहे हे मात्र लक्षात ठेवा। तुम्ही लय मोठा सोडू गोवलाय, इतका मराठा समाजावरती तुम्ही अन्याय केला ना, माझ्या मराठा समाजानं लय खस्ता खाल्ल्यात आणि हे आरक्षण मिळवलं। कॅमेरा पर्सन अमित आळे सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, पंढरपूर।